हॅलो नमस्कार, मी छाया. माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, पॉझिटिव्हिटी टिकून राहण्यासाठी आपल्या घरामध्ये आपण कशा प्रकारे कामं केले पाहिजे, घर कसं ठेवलं पाहिजे, हे सगळं पाहूया. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी सकाळ सकाळ स्टार्ट केलाय. शक्यतो मी व्हिडिओ आजकाल गरमीमध्ये संध्याकाळी स्टार्ट करते, पण खूप दिवस झालं होतं मॉर्निंग व्हिडिओ मी तुमच्याशी मॉर्निंग रुटीन शेअर केलंच नव्हतं. तर म्हटलं आज सकाळ सकाळ व्हिडिओ स्टार्ट करावा आणि मी माझ्या घरचे सकाळचे कामं कशी करत असते, ज्यामुळे माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, पॉझिटिव्हिटी टिकून राहते. तर हे सगळं मी तुम्हाला आज दाखवते, सांगते. तर ताईंनो, सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून मी लगेच देवपूजा नाही करत. तर माझं सगळ्यात पहिलं काम असतं टॉयलेट बाथरूमची साफसफाई आणि त्यानंतर मग आंघोळ करून देवपूजा करत असते मी. कारण सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये असते आणि आपण देवपूजा करून जर टॉयलेट बाथरूमची साफसफाई केली ना, आपण दिवसभर पुन्हा काही आंघोळ करत नाही आणि आपण दिवसभर घरामध्ये तसंच फिरत राहतो, मग किचनमध्ये पण काम करतो. तर माझ्या घरामध्ये एक इंडियन टॉयलेट, एक वेस्टर्न टॉयलेट, 2 बाथरूम, त्यानंतर 2 बेसिन यांची साफसफाई करायला मला अर्धा तास तर लागतो. कारण व्यवस्थित त्यांची साफसफाई झाली ना तरच आपलं घर एकदम छान वाटतं. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉयलेट, बाथरूम हे सगळं क्लिनिंग दाखवते, कारण आपणच वापरतो, ते दाखवायला काय हरकत आहे. आपल्याच घराचा एक भाग येतो, त्यामुळं दाखवायला मला काही नाही वाटत. आणि जसं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं, माझ्या घरचे मला सगळे कामं करू लागतात. सगळ्यांनी वाटून वाटून कामं घेतलेली आहेत. नवरोबा बाहेरचं गार्डन पाहतात, माझा भाऊ फरची पुसतो, छोटा मुलगा झाडून घेतो, मोठा मुलगा डस्टिंग करतो. तर अशी कामं करू लागतात ते. आता तुम्ही म्हणता मुलं सगळे कामं करू लागतात, मग मी का काम करते? कारण मुलं करतात कामं, पण किती केलं तरी मुलं ती मुलंच राहिले. त्यांच्याकडून काही व्यवस्थित काम झालं जात नाही. मग मला 4 दिवसातून, 7-8 दिवसातून आहे ना, घर डीप क्लिनिंगला काढावं लागतं. जसं की छोटा मुलगा झाडून घेतो, त्याच्याकडून व्यवस्थित झाडू मारले जात नाही. सोफ्याखाली झाडून तो घेत नाही. सोफ्याखाली कचरा राहतो. त्यानंतर काने-कोपरेसुद्धा त्याच्याकडून तसेच राहतात. मग मी 8 दिवसातून, 7-8 दिवसातून असं जेव्हा वेळ मिळेल, जसं वाटलं की आता मला थोडंसं घर अस्तव्यस्त वाटते किंवा कचरा वाटतोय जास्त, जाळे जळमटं वाटते, मग मी सगळे जाळे जळमटं काढते, व्यवस्थित झाडून काढते आणि फरची गरम पाण्याने त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून, हळद टाकून सगळं वास्तुशास्त्रानुसार फरची पुसते. आणि माझा भाऊ रोज फरची पुसतो, पण तो मॉबनी फरची पुसतो ना, तर मॉबनी काय होतं, फरचीच्या कान्याकोपऱ्याला ते मॉब व्यवस्थित जात नाही आणि मग काय होतं, हळूहळू ते कान्याकोपऱ्याला मळाचा थर बसत जातो आणि ते काळपट दिसायला लागतं. त्यामुळं मी काय करते, जेव्हा थोडंसं वाटतं ना आता खराब वाटते, मग मी गरम पाणी घेते आणि गरम पाण्याने फरची हाताने कपड्याने पुसून काढते. गरम पाण्याने फरची पुसल्यामुळे फरचीला चकाकीसुद्धा राहते. तर घराची साफसफाई माझी चालू होती. नवरोबा मुलांच्या रूममध्ये येऊन बसले होते, कारण वायफायचं नेटवर्क गेलं होतं आणि ते गेम खेळत होते. तर आमच्या घरामध्ये कुठंच नेटवर्क व्यवस्थित नाही, फक्त मुलांच्याच रूममध्ये व्यवस्थित नेटवर्क येतं. मग ते तिथे येऊन चेअरवर बसले, तर मी गेले आणि तिथं साफसफाई करायला. मला बोलले, "तू नाहीच, मला बसून द्यायची निवांत." एकदम आरामप्रस्त माणूस आहे हा. तर ते बेडवर जाऊन बसले. मग मी साफसफाई केली मुलांच्या रूमची आणि मग माझ्या रूमची साफसफाई करायला आले. तर घरामध्ये सगळ्यांच्या कामाची शिकायत येते, पण नवरोबाच्या कामाची काही शिकायत येत नाही. त्यांना गार्डन दिलेलं आहे, तर गार्डनमध्ये ते पाणी व्यवस्थित देतात झाडांना टाईम टू टाईम. त्यानंतर झाडांची गुडाई करतात, झाड कोणतं कुठं लावायचे, कोणत्या झाडाची कटिंग करायची, हे सगळं व्यवस्थित पाहतात. बाहेरचं पोर्च सगळं धुवून काढतात. ते सगळं टाईम टू टाईम करतात. फक्त ते कुठं ड्युटीला गेले ना 1-2 दिवसासाठी, मग ते मला किंवा मुलांना सांगून जातात, माझ्या झाडांना पाणी घाला. तर ते तेवढं काम करतात, पण घरात काही कामं करत नाही ते. असं मस्त आराम करतात. तर सकाळ-सकाळ उठल्यानंतर मी चालायला गेले, 2 फेऱ्या मारून आले आणि मग टॉयलेट, बाथरूम, बेसिन सगळं क्लीन करून घेतलं. त्यानंतर अंघोळ केली, देवाला नमस्कार केला, दिवा लावला, अगरबत्ती लावली. तर बाकीची उरलेली पूजा मी नाश्ता पाणी थोडंसं झाडून-झुडून झाल्यानंतर करते. कारण मला देवपूजा करायला, देवांना अंघोळ घालायला, नित्य पूजा करायला, नित्यसेवा करायला मला 1-1.5 तास लागतो. तर त्यामुळे मी काय करते, नाश्ता पाणी सगळं थोडंसं आवरल्यानंतर, सगळे शांत झाल्यानंतर मग बाकीची पूजा करते. तर झाडून घेता-घेता मी बेडसुद्धा व्यवस्थित करते. बेडशीट धुवायला काढले आणि कंबळ व्यवस्थित करते. तर आता तुम्ही बोलता इतकी गरमी चालू आहे आणि कंबळ कशाला? तर नवरोबा एसी लावतात, तर एसीमध्ये मला थंडी वाजते नंतर भरपूर. त्यामुळं मी कंबळसुद्धा ठेवलेली आहे. थंडी वाजली की कंबळ घेऊन झोपते मी.
तर घरातले कामं मुलं सगळे करू लागत असले तरी पण बारीक सारीक कामं भरपूर पुरतात मला, आणि त्यातली त्यात व्हिडिओचं काम. तर व्हिडिओ शूट करायचा, तो एडिट करायचा, व्हॉइसिंग करायचा खूप वेळ लागतो. आपल्याला पाहायला 5 मिनिटं लागतात, व्हिडिओला 10 मिनिटं लागतात, पण त्याच्या मागं मेहनत खूप असते. तर ताईंनो, मी असं पहिले यूट्यूबचे व्हिडिओ पाहायचे, असं वाटायचं खूप सोपं असेल. 5-10 मिनिटाचे व्हिडिओ पाहायला काय 5-10 मिनिटं लागतात, सोपं असेल. पण यूट्यूबमध्ये आल्यानंतर कळायला लागलं की त्या एका व्हिडिओ मागं किती मेहनत असती. तर झाडून झुडून घराची साफसफाई झाली, सगळ्यांना मी नाश्ता करून दिला आणि त्यानंतर आले मंदिराकडं. तर देव सगळे मी धुवायला काढले, म्हणजे आंघोळीला काढले खाली ताटामध्ये, आणि थोडेसे कपडे बदलून घ्यावा म्हटला देवांच्या खालचे. कारण रोज लाल पिवळं पाहून पाहून थोडंसं बोर झालं. म्हटलं मस्त पिंक कलरचे कपडे टाकूया आपण देवांच्या खाली. तर मंदिर मी स्वच्छ थोडंसं पुसून घेतलं आणि पिंक कलरचे कपडे टाकले. तर ताईंनो, आपल्या घरामध्ये आपण जर सकाळ सकाळी देवपूजा केली ना, तर इतकं प्रसन्न वाटतं ना, दिवस एकदम छान जातो आणि घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. तर देव काय मी आज उजळवणार नाहीये, फक्त त्यांना मी अंघोळ घालणार आणि स्थान देऊन त्यांची पूजा करणार आहे. तर देव फक्त मी 10-15 दिवसातून एकदाच उजळवत असते, त्यांची चमक थोडीशी कमी झाल्यानंतर. कारण सारखं सारखं जर आपण त्यांना केमिकल लावलं ना, त्यांची डिझाईन थोडीशी उघळती आणि कमी होती, किंवा त्यांचे नाकडोळे असतात ना, ते असं म्हणजे त्यांची डिझाईन अशी उघळल्या जाते किंवा खराब झाली जाते किंवा छिद्र पडतात आपल्या देवांच्या विग्रहांना. त्यामुळं मी 10-15 दिवसातून एकदाच त्यांना उजळवते. तर अंघोळ घातली, देवांना मी स्थान दिलं. त्यानंतर हा कलश आहे ना, कलशातल्या नारळाला तुम्ही बघू शकता कोंब आलाय. तर मोठा जो कलश आहे ना, तर त्यामध्ये या ज्या मुळ्या आल्यात ना नारळाला, त्या मुळ्यांना थोडासा प्रॉब्लेम येतोय, आणि छोटा जो कलश आहे ना, त्याच्यावरती जर नारळ ठेवला तर त्यालाही तेव्हाही मुळ्यांना प्रॉब्लेम येतोय. तर काय करावं काही सुचेना मला. तर आजच्या दिवस मी या छोट्याशा कलशावरती ठेवून पाहते, व्यवस्थित ॲडजस्ट झालं तर ठीक, नाहीतर पुन्हा मग त्या ज्या मुळ्या आहेत ना, त्याला कपडा गुंडाळून त्यांना थोडंसं दाबून मोठ्या कलशामध्ये दुसऱ्या दिवशी मी त्यांना ठेवून देईन पुन्हा. तर हा कोंब आहे ना छोटासा आहे, त्यामुळे लगेचच्या लगेच मातीत लावता येणार नाही, आणि त्यातली त्यात उन्हाळा चालू आहे ना, तर तो नारळ व्यवस्थित म्हणजे रोपणार नाही मातीमध्ये. त्यामुळं मी 1-2 महिने त्याला ठेवणार आणि त्यानंतर मी मातीमध्ये त्याला लावून देणार गार्डनमध्ये. तर नारळाला जर कोंब आला ना आपल्या घरामध्ये कलशावरच्या, तर ही एक शुभ घटना मानली जाते. खूप शुभ असतं ते. तर असं कोणाच्याही घरामध्ये नारळाला कोंब येत नाही. ज्याच्या घरामध्ये येईल त्याच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी, देवांचा वास किंवा देवांचा आशीर्वाद आहे त्या घरावरती, घरातल्या माणसांच्यावरती, असं मानलं जातं. तर नारळामध्ये पॉझिटिव्हिटी खेचून घेण्याची खूप ताकद असते. आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा असेल, पॉझिटिव्हिटी असेल, तरच नारळाला कोंब येतो. निगेटिव्हिटी जर असेल तर नारळाला कोंब येत नाही. तर नारळ आपण उन्हाळ्यामध्ये असं रोज ओला करायचा असतो, रोज पाणी बदलायचं असतं. तर नारळाचं पाणी बदललं मी, आणि हे पहा 5-5 रुपयाचे कॉईन काचेच्या बाउलमध्ये मी 21 कॉईन हे ठेवत असते. तर 5-5 रुपयाचे 21 कॉईन मी कधीपासून ठेवायला लागले. माझ्याकडं चिल्लर होती आणि चिल्लरमध्ये 5 रुपयाचं कॉईन आलं. त्यामध्ये माता दुर्गा देवीचं चित्र होतं, आणि तेव्हापासून मग मी तसं मला माहीत होतं 21 कॉईन 5-5 रुपयाचे ठेवतात. त्याने काय होतं, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित झाली जाते. लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात. तर लक्ष्मी टिकून राहते, असं होतं याने. पण मला माहीत होतं, पण मला हे 5-5 रुपयाचे कॉईन काही मिळत नव्हते. मग माझ्याजवळ असं 5 रुपयाचं कॉईन आलं आणि मी ते ठेवलं. त्याच्यानंतर मला लगातार 3-4 दिवस 5-5 रुपयाचे कॉईन जास्त येत गेले. मुलांनाच पण सांगितलं मी, तुम्हाला जर 5-5 रुपयाचे कॉईन मिळाले ना, ते मला आणून द्या. तर 4-5 दिवसातच हे 21 कॉईन माझ्याकडे जमा झाले. मग मी ते पितांबरीने व्यवस्थित त्यांना उजळून घेतले. कारण ते कुठून आलेले असतात ना, तर ते खूप असे मळके झालेले असतात. तर त्यांना मी उजळून घेतले, व्यवस्थित गंगाजलाने धुवून घेतले, आणि काचेच्या बाउलमध्ये आपण ते उत्तर दिशेला ठेवायचे असतात. तर मंदिरामध्ये मी उत्तर दिशेला ईशान्य कोपऱ्यात ते काचेच्या बाउलमध्ये 5-5 रुपयाचे कॉईन ठेवले. तर त्यांचं सुद्धा मी पूजन करत असते. तर हॉलमध्ये सुद्धा काचेच्या बाउलमध्ये मिक्स कॉईन, म्हणजे सगळ्या प्रकारचे कॉईननी भरलेलं ते काचेचं बाउल मी उत्तर दिशेला हॉलमध्ये ठेवलेलं आहे. असं सुद्धा तुम्ही करू शकता. पण काचेचं भांडं असं उथळ पाहिजे, त्याचं तोंड मोठं पाहिजे. अशा प्रकारे आपण काचेचं भांडं घ्यायचं आणि काचेच्या भांड्यामध्येच ते कॉईन ठेवायचे. तर असं सुद्धा तुम्ही करू शकता. तर देवपूजा झाली आणि फरशी पुसून घ्यावा म्हटलं,
तर देवपूजा करताना मला बरंच काही सामान जवळ घेऊन बसावं लागतं, त्यानी पण खूप राडा होतो. त्यामुळे म्हटलं देवपूजा झाल्यानंतरच मी फरशी पुसते. देवपूजा झाल्यानंतर मी गरम पाणी घेतलं आणि गरम पाण्याने कॉटनच्या कपड्याने मी फरशी पुसून घेते आता. तर फरशी माझा भाऊ पुसतो, तो मॉबनी पुसतो. मॉब सोफ्याखाली जातं, मॉबनी पुसता येतं, पण तो काही सोफ्याखाली पुसत नाही. मग मी असं 3-4 दिवसातून, 7-8 दिवसातून असं कपडा मारून सोफ्याखाली फरशी पुसत असते. तर आपले कामं जेंट्स लोकांनी कितीही वाटून घेतले तरी आपल्यासारखं कामं काही त्यांना येत नाही आणि ते करू शकत नाहीत. त्यामुळं आपल्या लेडीजलाच बारीक-निरीक सगळे कामं घरातली करावे लागतात. तर मी असं हाताने गरम पाणी घेते आणि फरशी पुसून घेते. तर फरशीला एकदम वेगळीच चकाकी येते आणि खूप छान वाटतं. तर सोफ्याचे कवरसुद्धा मी उन्हाळ्यामध्ये 7-8 दिवसाला, 8-10 दिवसातून धुते, कारण धूळ भरपूर येते घरामध्ये. मॅट पण खालचं धुतलं होतं सोफ्याच्या कवरबरोबर, तर ते सुद्धा मी टाकलं आणि टिपॉय ठेवून दिला त्याच्यावरती. तर काही प्रश्नांची उत्तरं पण मी तुम्हाला देणार आहे. तर एका ताईने विचारलं होतं, तुमचं मंदिर कोणत्या दिशेला आहे, कसं आहे? आणि एका ताईने विचारलं होतं, तुमचं टॉयलेट बाथरूम कोणत्या दिशेला आहे किंवा मंदिराच्या समोरच आहे का? तर नाही ताई, हॉलमधून आल्यानंतर इकडं दक्षिण दिशेला टॉयलेट बाथरूम आहे. म्हणजे लगेच मंदिराच्या समोर नाही आहे. मंदिराच्या समोर डायरेक्ट मध्ये स्पेस आहे मोठा ओपन आणि त्याच्यानंतर मुलांचं बेडरूम आहे मंदिराच्या समोर. तर मंदिराच्या समोर किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा 3 दरवाजे एक सलग नसू नयेत. त्यामुळे माझ्या घरामध्ये सुद्धा 3 दरवाजे एक सलग नाही आहेत. जर किचनची मध्ये ग्रॅनाइट लावलेली चौकट आहे. त्यानंतर डायरेक्ट मुलांचं बेडरूम आहे. तर इकडं हॉलमधून दरवाजा येतो. त्यानंतर इकडं आमचं बेडरूम. तर नवरोबा बसलेत मस्त बेडमध्ये एसीची हवा खात. तर इथं माझं बेडरूम आहे. इकडं हॉलचा दरवाजा आहे आणि इकडं एकीकडे किचनकडं दरवाजा जातो. तर देवांचं साहित्य मी सामान ठेवलेलं नाही छोट्या कपाटामध्ये. तर मंदिराच्या समोरच आहे. तर तिकडून आल्यानंतर इथं बेसिन आहे आणि बेसिनच्याच पाठीमागं इकडं आउटसाईडला टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडं मंदिराच्याच जस्ट समोर इथं मुलांचं बेडरूम आहे. तर मंदिराच्या समोर टॉयलेट बाथरूम नसावं, तर मी तसंच केलेलं आहे, वास्तुशास्त्रानुसारच केलं आहे. आपलं टॉयलेट बाथरूम हे दक्षिण दिशेला असावं, उत्तर दिशेला कधीच नसू नये. त्याचप्रकारे मी केलेलं आहे ताई. तर मंदिराच्या समोर माझं टॉयलेट बाथरूम नाही येत. इकडं दक्षिण दिशेला येते, डायरेक्ट समोर नाही आहे. तर तुम्हाला मी अजून क्लिअरमध्ये दाखवते आता. हे पहा, एकदम समोर मंदिर आहे, मध्ये स्पेस आहे, बेसिन आहे आणि डायरेक्ट अलीकडं मी डायरेक्ट मुलांच्या बेडरूममध्ये आले. तर इथं मुलांचं बेडरूम आहे. अगदी मंदिराच्या समोर मुलांचं बेडरूम आहे. बाकी सगळं मोकळं आहे, बेसिन आहे फक्त आणि देवाचं साहित्य ठेवलेलं एक छोटंसं कपाट आहे आणि इकडे दक्षिण दिशेला टॉयलेट बाथरूम आहे. तुम्ही बघू शकता. तर असं बनवलेलं आहे हे पहा. तर देवासाठी मी जास्त काही फुलं आणले नाही आज. जास्वंदीचे 2-3 आणले फक्त आणि गुलाबाला फुलं होते तेवढेच आणलेत. कारण आहे ना, आता जास्वंदीच्या झाडावर असे पांढरे-पांढरे किडे असतात, त्याला मिलीबग बोलतात. तर ते झालेत आणि फुलाच्या देठावर सुद्धा असतात ते. तर ते घरामध्ये आणले ना, देवाला जर वाहिले ना, तर ते पांढरे किडे काय होते, जो नारळाचा कोंब आहे ना, त्याच्यावरती लागतायत आणि ते नारळ मग आपला खराब होईल किंवा तो कोंब आलेला आहे नवीनच, तर तो खराब होईल. त्यामुळे मी ते फुलं आणले नाही. तर नवरोबा बोलले, "मी त्या झाडावर औषध मारेन, त्यानंतर तू फुलं तोडत जा." कारण आता नवरोबाला पण जास्त वेळ नसतोय, त्यांना इलेक्शन ड्युट्या वगैरे लागतात. तर ते बोलले, "जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी औषध मारेन." तर टॉयलेट बाथरूमच्या आसपास सुद्धा आपलं मंदिर नसू नये. सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये असते. तर छोटासा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.